ई केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2,47,00,000वरून 1,76,00,000 ही संख्या आलेली आहे। आता ई केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आले। लाडकी बहीण योजनेचा आजचा शेवटचा जो काही दिवस होता, जी केवायसी करायची होती, आजचा शेवटचा दिवस आपल्या समोरच आहे। तर आता बघू शकता कुणाला हे नाव आलेलं आहे आणि कोणाचे नाव कट झालेलं आहे, कोणाच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही। पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समाधान आहे। 20वा हप्ता हा तुम्हाला मिळायचा असेल तर असं समजू नका की 21वा हप्ता पण तुम्हाला मिळेल। तर ह्याच्या मागे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहे। 71 लाख महिलांना मिळणार नाही लाभ, या लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही उरले। फक्त 12 तास हे जारी झालेलं आहे। आपल्या समोर बघू शकता सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या समोरच येत आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सर्वांच्या खात्यात जर का जमा नसेल झाले तर आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। सर्वात जास्त हे तुम्हाला समजणार आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी येणार आहे। तर सर्वात जास्त बघू शकता लाडकी बहीण योजनेत ई केवायसी त्रुटीमुळे 71 लाख महिला अपात्र। फेब्रुवारीचा 1500 रुपये हे रुपयांचा हप्ता थांबला। आज शेवटचा दिवस, मंत्री आदित्य तटकरे यांचा इशारा झालेला आहे। आताची शेवटची बातमी तर बघू शकता ई केवायसी हा सर्वात जास्त महत्त्वाचा दिवस हा आजचा संपलेला आहे आणि सर्वांना जे काही महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेली लाडकी बहीण योजना, ही योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 71 लाख महिलांच्या चिंतेत जे काही ई केवायसी प्रक्रियेनंतर पडताळणीनंतर 71 लाख महिलांनी जे काही अपात्र हा असून म्हणजे त्यांचे नाव लाभार्थी यादीतून कापले गेले आहे असं त्यांचं मोठं उदाहरण आहे। तर तुमच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आले नसतील तर तुमचं नावही या बाद झालेल्या यादीमध्ये शक्यता हा येऊ शकते। बघू शकता तुमचं नाव ह्या यादीमध्ये शक्यता हा येऊ शकते। आताची ब्रेकिंग न्यूज आहे। तुमचं नाव जर का नसेल गेलं तर बघू शकता तुम्हाला काय पुढे अप्लाय करायचं आपल्या समोर एक व्हिडिओ समोर आलेला आहे। तर बघू शकता नेमकं काय घडलं 71 लाख महिलांना का झाल्या बाद। 71 लाख महिला बाद झालेल्या आहे। बघू शकता काय कारण असू शकतं याच्या मागं। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यापर्यंत जे काही पैसे पोहोचावेत या सरकारच्या दृष्टिकोनाने सरकारने ई केवायसी अनिवार्य केलेली होतं। पण आत्ताची जे काही महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी वारंवार सूचना देऊनही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नव्हती। ज्यांनी प्रक्रिया केली त्यांच्या खात्यात सर्वतः पैसे हे प्राप्त झालेले आहेत। त्यांच्या अर्जात तांत्रिक जे काही चुका निघाल्या, आधार कार्ड लिंक नसणे, बँक खात्याशी मोबाईल नंबर जोडलेला नसणे किंवा माहितीमध्ये तफावता जे काही चूक आढळलेली होती। आता अशा कारणामुळे तब्बल 71 लाख महिलांना या योजनेतून तुर्तास बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे। आजची शेवटची बातमी आहे। बघू शकता लाडक्या बहिणींसाठी ही खूप जीव हळवून करणारी जी काही घटना आहे ही आपल्या समोरच आहे। लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिलांचे नावे का कापली गेली आहेत? शिक्षण अपूर्ण असल्यामुळे का जे काही वय आहेत ओलांडल्यामुळे, कुटुंबातील सदस्य ते काय जास्त असल्यामुळे की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे? ह्याच्या मागे काय कारण आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तरी पण तुम्ही कमेंट करा तुमच्या मनात काय आहे। तर शेवटची संधी, यानंतर मुदतवाढ नाही। तर या 71 लाख महिलांना आपले अर्ज सुधारण्यासाठी ई केवायसी मधील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली होती। बघू शकता आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की आज रात्री जे काही कोणताही मुदतवाढ दिली जाणार नाही। ज्यामुळे महिलांनी अजूनही आपले प्रोफाईल अपडेट केलेले नाही त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या सर्वांनी जे काही या पार याची लढाई ही लढायचीच आहे। आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आहे। तर फेब्रुवारीचा 1500 रुपये जो काही हप्ता आहे तो लगेच तपासा। राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यावर जे काही फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये हे जमा झाले आहेत। जरा तुमच्या ओळखीच्या जे काही कोणाला किंवा तुमच्या समोरच्या जे काही मुलाला हे विचारून बघा की पैसे मिळाले नसतील तर समजावं की तुमच्या अर्जात काहीतरी घोळ आहे। आज दिवसभरात जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन किंवा मोबाईल ॲपवरती आपले ई केवायसी रिचेक हे केले पाहिजे आपण।
ही केले नाही तर आपल्याला समजणार कसं? रिचेक हे कसं करायचं सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या नेता यापुढे सर्व हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. सरकारने दिलेली जी काही शेवटची ही संधी ही हुकली असे समजायचे कारण हे आपल्या समोरच हे उभारलेले आहे. आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आपण पाहिलेलीच आहे. तर बहिणींनो, या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या अर्जाचं ऑनलाईन जे काही तपासा, बँक खाते आधारची लिंक आहे की नाही याची खात्री करा. जर ही KYC मध्ये त्रुटी असेल तर ती आज संध्याकाळपर्यंत दुरुस्त करून घ्या. सर्वात प्रथम आपल्या समोरच ही बातमी आलेली आहे आणि सर्वात जास्त ही महिला ही या बालविकास मंत्रीमध्ये हे सर्वात जास्त अडकलेल्या आपल्याला दिसून येत आहे. आताची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेलीच आहे. तर बघू शकता सर्वांनी ही ब्रेकिंग न्यूज पाहिलेली तर आहे. तर लाडकी बहीण योजनेला जे काय बहिणीचा जे काय एक दुरुस्तीचा आज शेवटचा दिवस 71 लाख महिला योजनेतून बाद ह्या कशामुळे झाल्या ह्याचं कारण देखील आपल्या समोर अजून हे स्पष्ट झालेलं नाही. मी तुम्हाला तरीही सांगतो, तर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा. तर 31 मार्च रोजी संपत आहे. या योजनेची लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली असून KYC नंतर ही संख्या 1 कोटी जे काही 76 जे काही लाखांवरती या योजनेचे सुरुवातीला 2 कोटी 47 लाख लाभार्थ्यांची असलेली ही संख्या ही घट होऊन 71 लाख महिला या योजनेतून ह्या बाद झालेल्या आहेत. आज मंगळवार या KYC दुरुस्तीचा अखेरचा दिवस आहे आणि सर्वात जास्त आज म्हणजे 31 हा मार्च हा एंडिंग आहे. आता एप्रिल महिना चालू होणार आहे, बघू शकता झालेला पण आहे. तर विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर दरमहा 1500 रुपये निधी जमा करण्यात आला. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या योजनेचा फायदा हा महायुती सरकारला झाल्याने राज्यात पुन्हा महायुतीचा सत्ता आली. मात्र या योजनेत जे काही मोठ्या प्रमाणावर जे काही बोगस लाभार्थी घुसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणले, तर केवळ 2.5 लाखांचे जे काही उत्पन्न असणाऱ्यांसाठी ही योजना आहे. तर असलेल्या या योजनेचा जे काही सदन महिला तसेच सरकारी कर्मचारी महिलांनीही ही लाभ घेतल्याचे जे काय स्पष्ट झाले. सुरुवातीला लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अंकुश लावल्यानंतर जे काय बघू शकता KYCच्या माध्यमातून अन्य बोगस विद्यार्थ्यांना या योजनेतून बाद करण्याची योजना आखण्यात आलेली आहे. तर सर्वात जास्त त्यानुसार KYC साठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली होती. तर 47 जे काही लाख लोक आहेत महिला ह्या बाद झालेल्या आहेत. KYC मध्ये 1,70,00,000च्या जे काही आसपास महिलांना KYC करण्यात यश आलेले आहे. मात्र या दरम्यान अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती आणि सर्वात जास्त यश आहे. मात्र या दरम्यान अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती सरकारी जे काही नोकरीत आहे किंवा नाही यासाठी देण्यात आलेल्या पर्यायातून चुकीचा पर्याय निवडल्याने त्याचा 1500 रुपयाचा हप्ता बंद झाला. अशा महिलांच्या तक्रारीनंतर दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा 31 मार्चची मुदत ही देण्यात आलेली आहे. ही सर्वात मोठी ही मुदत होती. आजची सर्वात लास्टची मुदत होती. आता इथून पुढे मुदत नाही. ही मुदत मंगळवारी संपत आहे. म्हणजे हा 31 मार्च संपलेली आहे. बघू शकता ही शेवटची संधी असल्याने त्यानंतर कोणतीही नवीन मुदत वाढ ही देण्यात येणार नाही. आताची मी सर्वात मोठी ही घोषणा तुम्हाला देत आहे. तर दरम्यान महिला बाल विकास विभागाकडे असलेल्या नोंदणीनुसार सध्या 1,76,00,000 जे काही 5,776 ही महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. तर जानेवारी महिन्यात ही संख्या 1,69,00,000 इतकी होती. तर त्यामुळे लाडकी बहीण लाभार्थ्यांची जी काही संख्या 2,47,00,000 सध्या सुमारे 71 लाखांपर्यंत कमी झालेली आहे. बघू शकता 71 लाख ही संख्या कमी झालेली आहे. तर कशामुळे झालेले आहेत ते माहिती नाही, पण सरकारला लाडकी बहीण योजनेचे जे काही दावा लागणाऱ्या जे काही निधीचंही जे काही बचत होणार आहे, सर्वात मोठी बचत ही सरकारची होणार आहे. तर सर्वात जास्त मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर तर आलेलीच आहे. तर तुमचं या ब्रेकिंग न्यूजवरती काय म्हणणं आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ येण्यासाठी ह्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. ओके, धन्यवाद.